ओपनिंग आहे. जय शिवतेज वाईन सर मित्रमंडळ जो आहे आपला, तुम्ही एकविरेचे ब्लॉग बघितले असेल आणि आपल्या आता बेसरचे पण ब्लॉग बघितले असतील. तर त्याच आज आपल्या गोविंद पथकाची तिसऱ्यांची ओपनिंग आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू झाला त्यात तुम्हाला गावात जाऊन भेटतो. आणि आपली जरा बाहेर पण तयारी चालू आहे. पप्पांचा आमची नाश्ता आहे. तर पप्पांचा आमची नाश्ता आहे, तयारी चालू आहे. गावात जाऊ. मित्रांनो आपल्या टी शर्टांची ओपनिंग इथंच आहे. ते रजबीट बँड जो लावला आहे गावातच आपले, बरीचशी पोरं इथं. मित्रांनो अरे भाई काय बोलतो? काय नाही, सगळी तयारी चालू आहे. मस्त एकदम तयारी कडक चालू आहे. फुल खर्च केला पाहिजे. किती वेळ लागेल? काय बोलणार तर पावसाने जायला दाखव एवढं मेहनत करते सकाळपासून पाऊस पडायला बघा एकदम बारीक बारीक. काय तुम्हाला दादा? पाऊस पण आलाय बारीक बारीक. पोरं पण आहेत बरीचशी आपली. ओपनिंग तर मित्रांनो आता देवलात आणि ते बाहेरच भेटले. उपासाला पोरं बसले आपली बरीचशी. बघा दादा काय बोलतो? बघा उपास पण आहे ना? 8 दिवस. आज किती वाजता तुमचा? आजचा तिसरा दिवस. अजून 5 दिवस बाकी आहेत. चला अजून बरीचशी पोरं आहेत. आपलं देऊळ जरीमध्ये यायचं आणि आतमध्ये बरीचशी पोरं बसली उपासाला 8 दिवसासाठी. पोरी पण आवाज येतो आपला काय. चला अर्जुन ब्लॉगर पण बघूया इथं. आज किती दिवस आहे? आजचा आमचा तिसरा दिवस. अजून 5 दिवस आहे. गोविंदजी विषय बाहेर. अरे तुझा पहिला वर्ष आहे ना? पहिला वर्ष. बरेचसे पोरं वाचले ना आता. आणि इथं आपलं संकेत. हो संकेत काय होतं नंतर कशा टोटल पोरं किती आहेत यावर्षी? 25 पोरं आहेत. 25 ते 26. 28 पोरं आहेत काय? गंडू होता झोपले की टाइमपास. अक्षय काय बोलतो? महेंद्र दादा आपला हर्षद भाई हर्षद भाई काय करतो? हर्षद दादा आपल्या बरेचसे पोरं बसले बारीक बारीक. ॲक्च्युली तर ज्यांना उपास असतात ते पण बसतात आणि बाकी उपासवाले पण बसतात. रोनो आहे धरलं का यंदा? बरेचसे मित्रांनो. तर आपल्या अगोदर आता यांनी सुरू केलं ना उपास. तर आता याची अख्खी माहिती आहे ते अर्जुनला सांगायला सांगतो. चला शैलेश, तो जो फोटो आहे तो तुमच्या आजोबांचा आहे ना? म्हणजे हां, तो आमच्या आजोबांचा आहे. आज जे जन्माष्टमी निमित्ताने जो सप्ताह असतो म्हणजे पूर्ण एक आठवडाभर आपण कडक उपवास आपल्या देवळात चालू असतो. जवळजवळ आज 35 वर्ष आम्हाला पूर्ण झालेत उपवासाला. 1988-87 साली उपवास आजोबांनी चालू केलेले आहेत. ते आजपर्यंत म्हणजे एकदम उत्सवात 35वं वर्ष आम्ही यावर्षी साजरा करणार आहोत. म्हणजे पहिले आमच्या गावामध्ये थोडी विचित्र परिस्थिती होती. गोविंदाच्या वेळेला मारण वगैरे असे काही विचित्र प्रकार घडायचे. जेव्हापासून हे सर्व उपवास चालू झाले तेव्हापासून खूप परिवर्तन, खूप बदल घडलेला आहे आणि यापुढेही घडत राहील असेच सर्व पोरांची अपेक्षा. गोपाल कृष्ण महाराज की जय. आता इथं बरेच
आपल्या इथं गणेश काका आहेत. गणेश मामा आपल्या उपासाच्या बद्दल 2 शब्द बोला नाही. ॲक्च्युली आपण जो उपास पाहतात हा संपूर्ण महाराष्ट्रात जरा वेगळा श्रीकृष्ण जन्मसप्ताह आहे. इतर ठिकाणी आपण बघतो की 2 टाईम जेवण असतं सप्ताहामध्ये, गावोगावी तो सप्ताह भरलेला असतो, वीणा सप्ताह असतो. पण हा पूर्णपणे वेगळा अशासाठी आहे की हा श्रीकृष्ण मंत्र जप सप्ताह आहे. 6 वाजल्यापासून ते दहीहंडी फुटेपर्यंत आठवडाभर 24 तास ते पाठ भरलेले असते आणि श्रीकृष्णांना असा ते जप सतत करत असते. प्रत्येकाला 1-1 तास दिलेला आहे. अशी 15 किलोमीटरची सगळ्यात जास्तीत जास्त मुलं तो उपास धरतात, 1-1 तास पाठ देतात आणि श्रीकृष्ण नामाचा जप सातत्याने ते मंदिरात सुरू असतो. 24 तास मग रात्री मध्यरात्री वेळ असतो, सकाळच्या असो दुपारचे असो ते पाठ तरी एकाला दिसणार नाही जोपर्यंत दहीहंडी मित्रांनो. इथं निलेश आहे आपला. निलेश आता कसा वाटवला उपास वगैरे? निलेश आता आपला दरवर्षी असतो उपासाला. चांगलं वाटतं. हां, मजा येते का? आज दादाचं किती वर्ष आहे? किती वर्ष आहे तुझा? माझा 13 वर्ष आहे. 2012ला उपास पकडला. 2012 पासून आता उपास पकडते. आज मला 13 वर्ष आले. शासनाचा पहिला का? 8 वर्ष. हे फर्स्ट टाईम. बरं नाही सध्या काय होतं उपासाबद्दल? आहे बरं आहे. आपल्या कडक उपासामध्ये संकेत होईल म्हणजे ज्या आईच्या समोरची सजावट असते ते संपूर्ण ती संपूर्ण कामगिरी संकेत होईल करतो. सर्वजण करतात. आणि आईला सजवण्याचं काम काशीने शिला आणि शिवा भगत करत परफेक्ट. शिवा बघत नाही का यावर्षी? पण काम करायला आवडतं ते काम आता हे 8 दिवस आत्ता अख्खा हप्ताभर इथंच आहेत राहायला. जेवलं होतं. आता आपली रेसेची थोडी तयारी चालू झाली. पहिला गाणं वाजवायला घेतलाय तर आता डायरेक्ट तिथं जाऊ. आता तिथं जाऊन डायरेक्ट मला भेटतो. चला. एक झलक मारून झाले आणि आता जरा काय नाही ठरला होता ना ग्रँड ओपनिंग आहे याडे. आता प्रॅक्टिस लागतात ना रोयल आपला सॅम्ब्रो. प्रॅक्टिस कडाक्यात. कशी झाला मी तेल कशी कडक. चिंटबाग कर चिंटबाग. विघ्नेश पाटील विघ्नेश पाटील जोरदार टाळ्या विघ्नेश पाटील जरा फोन करतो जरा. आम्ही थांबलोय. कडक खंबामध्ये रोहित पाटील. रोहित पाटील आमचे खंबा बांधणार. रोहित पाटील आता सध्या बरखास्त आहेत. दुसरा खंबा बांधणार अनिकेत कोणी खालची खंबा मारतात. चिंटबाग चिंटबाग. चार पे लावलेत मजबूत. आपला अक्षय लाईट मला त्याचा लोगो दाखवतो. अक्षय इथं खाली दाखवत जातं. अक्षय लाईटिंग लावलं इथं. धीरज बीटचे मालक सांगा आता. आणि स्वराज आहे इथं आणि अख्खी टीम आहे यांची. आणि धीरज पण येत होता. धीरजजी काय प्लॉन बी आहे का नव्हता?
आता आपल्या टी शर्टची ओपनिंग झाले आणि आता परत प्रॅक्टिसला तयारी सुरू करू. संगीत काय बोलतो? एक नंबर. आता टी शर्टची ओपनिंग झाली आणि तो घरी जरा टोप गेला तर काम होता पोरा नाश्त्यासाठी मेसला आणले आमच्या सोबत. सोन्या सोन्या आला नाही तर चला आता परत तिथं जाऊ. कांदा झाला वाटू ते प्रॅक्टिसचे परत व्हिडिओ दाखवतो. घरी गेलो आता कांदा घेऊन आले आणि पोरांचे जो रेसर चालू आहे. पॅकअप नाही ना अजून. तेच मस्त आयोजन पण चांगलं आहे. मस्त आयोजन आहे. एकदम आयोजन पण आम्हाला आपला बेस्टचा माणूस एक नंबर पाहिजे सुनील बघाय. सुनील भोये आपले मित्र भावेश गोवारे इथे भेटलेत आपल्याला. इथं भेटलं म्हणजे रोजचं असते. काल तो टी शर्ट एक नंबर ना आपला. आपला अर्जुन भगत पण बघू शकतो. तो माझं पण आहे. अर्जुन भगत काय बोलते? अर्जुन भगत चांगला एकदम ऍक्टर आहे आणि डिरेक्टरची छान आहे. आयोजन मस्त झालेलं आहे. आपल्या गावातले धीरज बीट असू दे, अरुण असू दे, आपला असू दे, लाइटिंगचा व्हिडिओ सगळं आपल्या गावाला दिलेलं आहे. मस्त झालेलं आहे ओपनिंग आपलं. दादाने आपल्या टी शर्ट दिलेले आहेत. मित्रांनो चांगल्या प्रकारे आपला टी शर्टची ओपनिंग झाले आणि इथं बरेचसे जण आहेत. अजून आपली रेसर झाले आणि उपवासवाली मंडळी येऊन बघू शकता. काशीनाथ तुम्ही कसे बाहेर आले कसं म्हणजे इथं जवळच आहे. या देवळाच्या या बिल्डिंगच्या पाठीमागेच आपला देऊळ यायचा म्हणून ते जवळपास आलेत. नाही तर आले नसतं ते. तर मजा येते का देवळामध्ये? मस्त वाटते. 8 दिवस आता देवळामध्येच येते. पोरं इथं बरेचसे आले ते म्हणजे अर्जुन ब्लॉगर बघू शकता वरती आहे. परत निलेश दादा अजून आहेत बरेचशी पोरं. सध्या रेसर बघण्यासाठी आले जवळ आहेत म्हणून. चला आता परत ठरलं. दादा पण आले. गणपती आता काय बोलतो? का तू धारामध्ये का नाही गणपती दुसऱ्या वेळ आतमध्ये मजा येते का आतमध्ये? मजा येते. आपला टेंबा धीरज बघू शकता किती खुशी आहे. टी शर्टची ओपनिंग झाल्याबद्दल. नाट्य अध्यक्ष बघू शकता. आपले देवीचे ब्लॉग पण येतील आपल्या अध्यक्ष गलीत. काय तो विनोद भाई आज कसा पोरांची रेसर बघायला आलो तर आज आज सुट्टे का आम्हाला? हो आता कामावर आलो. कामावर आला आता वर्ष नाही बघा आता काय मावरा येते का नाही आता? थोडा कमी आहे. आम्हाला आपल्या मच्छीचे असे ब्लॉग येत नाही का? मच्छी कमी आहे पाणी. बेस मध्ये सगळे बेसची माणसं आहेत.
बेस्टची माणसं सगळी. पिक्चर मध्ये आम्ही नसतो पण पिक्चर आमच्या मुलं होतो. या कारण आहे सुनील भाई पण बेस्ट मध्ये, भावी दादा पण बेस्ट मध्ये होता पण तो उपास आहे म्हणून बाहेर आहे सध्या. मित्रांनो आता आपला सगळा पॅकअप झालाय आणि आपला आज बीट्स धीरज बीट्स आपला चांगला त्यांचा. तर काय होतं खरंच हो, आपला जय महाराष्ट्र शिवतेज व्यायामशाळा या नावाने पनवेल कोळीवाड्याचा आपला गोविंदा पथक आहे. तर मुलं खूप मेहनत घेत आहेत, खूप चांगला सराव चालू आहे आणि यंदा 8 थर लावायचा आपला प्रयत्न आहे. तर पोरं खूप मेहनत करतात आणि आमचा बँजो धीरज बीट्स आपला पण पनवेल कोळीवाड्याचाच बँजो आहे. तर आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप जय महाराष्ट्र शिवतेज व्यायामशाळेचं खूप खूप अभिनंदन.